खामगाव तालुक्यातील चिचखेड येथील धक्कादायक घटना. शासकीय घरकुलाकरिता गावातील सरपंचांचे आनाकानी, शेतातून जायला रस्ता दे, घरकुल घे. बौद्ध समाजाच्या दलित महिलेसोबत अन्याय. प्रतिनिधी राजू थेरोकार. नमस्कार, मी भाग्यश्री, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. दिनांक 10 जून 2026 रोजी चिचखेड येथे बौद्ध समाजाची महिला सोनाबाई चोपडे यांच्या घरी आमचे प्रतिनिधी राजू थेरोकार गेले असता त्यांनी आमच्या माध्यमातून प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले की मी येथे 59 वर्षापासून राहते. माझ्याकडे लाईट बिल, टॅक्स पावती तसेच नळपट्टी हे सर्व प्रकारचे शासकीय कागदपत्रे माझ्याकडे असून सुद्धा आणि शासकीय घरकुल येऊन सुद्धा येथील ग्रामपंचायत सरपंच जातीभेद करून मला घरकुल देत नाही आहे. तसेच त्यांनी सांगितले की घरकुलाच्या बदल्यात ते माझ्या शेतातून रस्ता मागत आहेत. असा माझ्यासोबत अन्याय घडत आहे, असे सोनाबाई चोपडे यांनी आमच्या माध्यमातून सांगितले. तसेच मला कुठेही न्याय न मिळाल्यामुळे मी माध्यमाला बोलावून संवाद साधला. तसेच शेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे मी तक्रार दाखल केली आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हे नोंदवा अशी मी मागणी केली आहे. तरीसुद्धा माध्यमातून मी शासनाला मागणी करू इच्छिते की मला माझे घरकुल मिळावे आणि माझ्यावर कुठलाही अन्याय होऊ नये. मला जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली आहे. बघूया तर मग या महिलेने आपल्या माध्यमातून काय सांगितले आणि शासनाला कशा प्रकारची मागणी केली. अशा बातम्याला न्याय मिळण्याकरिता बातमीला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरोकार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? सोनाबाई चोपडे, गाव? गाव चिचखेड. काय त्रास चालू आहे तुम्हाला? हा, त्रास कशाचा चालू आहे? आता कोणीच नाही तिचा विचारत तर मग काय करता. हा, काय प्रॉब्लेम काय झाला? आता ही तुमची जागा आहे, या जागेविषयी काय त्रास आहे? त्रास म्हणजे इथल्या दिवस होतात ना बाबा घर, हा, पण हो नाही देऊन राहिला ना पमा पाटील. काय ते पाटलाचं पूर्ण नाव? हा, नाव काय पाटलाचं? पाटलाचं नाव पमा पाटील आहे बा त्याचं नाव, पण ते आडनाव नाही मला. हा, अंबादास. काय म्हणणं आहे त्याचं? त्याचं म्हणणं होतं की इथून ट्रॅक्टर गेला पाहिजे कुठे गेलं पाहिजे? वावरात. हा. हो, मग जागा द्यायची आहे काय? नाही, माई आहे, स्वतःची माई आहे. कधीपासून आहे तुमची जागा? मी 59. 59 झालं मला अठी राहिले. हो, त्याच्याविषयी तुम्ही समजा तक्रार दिली असेल ग्रामपंचायतले, तर त्या ग्रामपंचायतचं ग्रामसेवक आहे, हा. मेंबर आहे किंवा सरपंच आहे, याच्यासोबत तुम्ही बोलले का? हा. त्याचं काय म्हणणं आहे? सरपंचाचं काहीच काय करून नाही राहिले भाऊ, म्हणणं? काहीच निर्णय घेऊन राहिले ना. मग हा. हो बा, तहसीलले पाठवून द्या म्हणून. हा. मग आज तुम्ही समजा या जागेमध्ये कॉलम टाकले, कॉलम मध्ये समजा माल गेलं झालेला, हो तर हे कॉलम उद्ध्वस्त करायची भीती आहे का बा तुम्हाला? हो हो. काय वाटतं तुम्हाला? काय कशाची भीती वाटते तुम्हाला सांगा? मला भाऊ सांगूच ना, मला मी तैपासून भाकरी नाही का, तर मी मानगीत पडलो, पण तुम्ही आले म्हणून मी उभी राहिलो. हो बा. म्हणजे भीती असेल ना तुम्हाला? हो, कोणाकोणापासून? त्या त्या माणसापासूनच आहे मला. परमदन कोणता तो हो, अंबादास पाटील. त्याच्या बापाचं नाव अंबादास पाटील होतं. कधीपासून तुम्हाला त्रास आहे त्याचा? किती वर्ष झाले? मले आता हा, 1 महिना झाले त्रास आहे भाऊ. माझ्या जाऊन घरकुल होत होतं, पण मग घरकुल झालं नाही ना. हो बा. ठीक. काय तुमचं पूर्ण नाव? बापूनाथ साहेबराव चोपडे, गाव? चिंचखेड. बरं. काय या जागेविषयी वाद चालू आहे तुमचा? जागेच्या विषयी त्या माणसानं म्हणजे रस्त्याची भानगड दाखवून राहिला तो माणूस. कोणता माणूस? प्रमोद अंबादास भांबेरे. काय म्हणणं आहे त्याचं? हा रस्ता आहे म्हणते इथून, आहे का त्याचा? तर ट्रॅक्टरचा रस्ता मागून राहिला. मग हा सार्वजनिक रस्ता आहे काय? नाही, सार्वजनिक नाही आहे, ही जागा कोणाची? पेशे त्याही माणसाचा नाही आहे. हे जागा आहे सोनाबाई साहेबराव चोपडे, म्हणजे तुमच्या कोण लागतात त्या? आई. त्यांची जागा आहे. हो, हा. मग हे लोक कोण त्रास देऊन राहिले? आता काय त्रास म्हणणं देऊन राहिले मला की ते म्हणतात तुमचं अतिक्रमच आहे, काय काय असेल ते समजा ते हे आहे. आणि मी पूर्वीचा राहणार म्हणजे माझ्या 3 पिढ्यासाठी गुजरल्या. बरं. आता ते त्याचं कसं चालू असेल, काही पैसे मैसे देऊन मग साहेब लोकायले
ग्रामसेवक साहेबाले कोणाला बी पैसे देऊन म्हणजे मला ते दमदट्ट्या देऊन राहिले. मग आता या जागेसंबंधी समजा तुम्ही ग्रामसेवकाकडे गेले, सरपंचाकडे गेले, हो. तहसीलदाराकडे गेले, तर तिकडून तुम्हाला न्याय भेटला का? न्याय भेटला नाही. त्याचं काय म्हणणं आहे समजा या आता मी माझे कागदपत्र दिले, त्यांचं अजून काही चौकशी तागायत नाही आहे. बरं, आज रोजी तुम्ही इथं कॉलम उभे केले बरोबर. हो, तर मग आता हे कॉलम काढून टाकण्याची भीती तुम्हाला काढून आहे? टाकण्याची भीती आहे. म्हणजे असा टाईम येईन की रोगवर घ्यायची मला पायी आहे. म्हणजे आत्महत्या करण्याची वेळ तुमच्यावर आली समजा, हो. कुणामुळे आली? प्रमोद अंबादास भांबेरे. मग याविषयी समजा तुमचे सरपंच आहेत गावचे, ग- ग्रामसेवक आहेत, त्यांच्या तुम्ही खाना हा विषय टाकला असेल तर त्याचं काय म्हणणं आहे? ते अजिबात काहीच नाहीत. मग आपली रेस उचलून राहिले. अजिबात काहीच नाहीत. म्हणजे कोणत्याच गोष्टीला मान्यता देऊन राहिले. नाही कोण्याच गोष्टी चालू. मग यानंतर समजा या तुमच्या जागेचं नुकसान करण्यासाठी आणि समजा तुमच्या जर जीविताला धोका निर्माण झाला, हो, तर माझीवाला कोण धोका. जबाबदार राहील? कोण कोण राहील जबाबदार? याले सर सर प्रमोद अंबादास भांबेरे आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये कोण राहील? सरपंच. सांगा ना काय आरोप आहे तुमचा? तो पैशाच्या जोरावर जसं गोष्ट करून राहिला. पैसे या जोरावर पैसा आम्ही गरीब माणसं आहोत. आमच्या यानं कोणतीच खेळल्या जाऊ शकत नाही. आम्ही काही करू शकत नाही आहे. गरीब माणसं आहो आम्ही. जातीचे बौद्ध आहो म्हणून आमच्यावर दबाव आहे हा. शेवटच्या स्टेपमध्ये म्हातारी बी एंट्री घेणार आहे, मी बी एंट्री घेणार आहे. हो, मी तर घेणारच आहो. मग तुमच्यावर आता यापुढे समजा या लोकांकडून अन्याय झाला तर मग तुमचं पुढचं पाऊल समजा तुम्ही आत्महत्या करणार? आत्महत्या करणार, एंट्री घेणार. नाही ना, पुढचं त्यानं जर पाऊल जर उचललं तर